नमस्कार मित्रांनो, मी आपला दोस्त आणि होस्ट श्रीकृष्ण ढोबळे. व्हॉट्सअपवर आलेली छानशी बोधकथा आपल्या बरोबर शेअर करतोय. संत जनाबाईंचे अभंग दूरदूरपर्यंत खूपच लोकप्रिय झाले होते आणि तिची ख्याती संत कबीरांच्या कानावर पण गेली होती. इतके सुंदर अभंग लिहिणारी ही स्त्री आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीला आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती संत नामदेवांच्या घरी कामास आहे. संत कबीर ताबडतोब नामदेवांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर त्यांना कळलं की जनाबाई गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेलेली आहे. तिथून येण्यास तिला बराच काळ लागणार आहे. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे संत कबीर यांना खूप अप्रूप वाटले आणि तिच्या येण्याची वाट न बघता संत कबीर तडक गोपाळपुरास निघाले. गोपाळपुरास गेल्यानंतर त्यांना नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे त्यांना दिसले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता. गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या. संत कबीर काही वेळ भांडण ऐकत तिथेच उभे राहिले आणि काही वेळाने त्यांनी दोघींना विचारले, इथे जनाबाई नावाची स्त्री कोण आहे का? त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली, ही काय हीच जनी चोरटी, माझ्या गोऱ्या चोरून माझ्याशीच भांडण करते आणि वरतोंड करून मला शानपण शिकवते. त्या बाईच्या उत्तराने कबीरांना थोडा धक्का बसला, कारण त्यांच्या मनात जनाबाईंचे वेगळंच असं चित्र उभं राहिलं होतं. तरीही संत कबीरांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत राहिले. त्यांनी न राहून दुसऱ्याला विचारले, तूच जणी आहेस का? त्यावर ते हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलते झाली, होय बाबा, मीच ती जणी. तुला काही त्रास आहे का माझा? तिच्या या उत्तराने आणि तिच्या या वागण्याने गोंधळून गेलेले संत कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते. मात्र जनाबाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाऊक नाही, पण तुम्ही एक काम करा, आमच्या दोघींच्या मध्ये बी गोऱ्या आहेत. तुम्ही आमच्या गोऱ्या निवडून वेचून द्या. तुम्ही एवढं काम करा आणि मगच इथून जावा. आता गोऱ्या सारख्याच दिसतात. शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोऱ्यात कुठली गोरी कोणाची हे कसं ठरवणार? याचं कोड कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, त्यात इतका विचार काय करायचा, अगदी सोपं काम आहे. आता संत कबीरजी चकित झालेले होते. सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोऱ्या कुठली गोरी कोणाची हे ओळखता येणे अशक्य होते. मात्र जणी म्हणते की ते सोपं आहे. ते कसं काय सोपं असू शकतं? किंवा तिच्याकडेच या समस्येचं काहीतरी उत्तर असलं पाहिजे. आणि हे उत्तर ऐकून घेण्याकरता कबीरजी आतुर झाले होते. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. संत कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, अहो महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोऱ्या एका ठिकाणी करा. त्यातली प्रत्येक गोरी कानाला लावा. ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोरी माझी, आणि ज्या आवाज येणार नाही ही गोरी तिची. जनाईच्या या उत्तराने संत कबीरांचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा मात्र गोरामोरा झाला. संत कबीर पुढे झाले आणि त्यांनी ढिगातील दोन गोऱ्या उचलल्या. गोऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान व्यक्तीला भेटलेलो आहोत, जिच्या विचारात
देवही इथे वसतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. संत कबीराने साऱ्या गोऱ्यांची वाटणी केली. त्या बाईकडे काही मोजक्याच गोऱ्या आल्या होत्या, तर बहुतेक गोऱ्या जनाबाईंच्या होत्या. जनाबाईंच्या गोऱ्यावर त्या बाईने आपल्या काही गोऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वरती जनाबाईलाच ती खोटं ठरवत होती. गोऱ्यांची वाटणी झाल्यावर संत कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाबाईंनी त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी त्या गोऱ्या थापताना विठ्ठलाचं नाव घेते आणि ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोऱ्यात सुद्धा असतो. संत कबीर चकित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले. मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. संत कबीरांचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या. एकाग्र चित्तेने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही गोष्ट असून यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी त्याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनचीच असावी. ती सच्ची असली की आपल्यातील ईश्वराचा प्रत्यय नक्की येतो. धन्यवाद.